जयंत पाटील म्हणजे रामाच्या मंदिरात राहत असलेला रावण. गोपीचंद पडळकर. जयंत पाटील म्हणजे रामाच्या मंदिरात राहत असलेला रावण, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केली आहे. जयंत पाटलांवर पावडर लावलेला चेहरा असूनही पावडर काढल्यावर नेमका आतमध्ये काय आहे हे कळेल, अशी बोचरी टीका देखील आमदार पडळकर यांनी केली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चौकशीवरून आजी-माजी संचालकांकडून उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. यावरून पडळकर यांनी टीका केली. ते सांगलीमध्ये बोलत होते. हे बघा, बाजार कमिटी सरकारने निर्णय केला, या राज्यामध्ये 64 तालुक्यामध्ये बाजार कमिट्या नाहीत. आता बाजार कमिट्या त्या तालुक्यात नाहीत. सरकारचं धोरण आहे ना, भूमिका आहे ना, तिथल्या शेतकऱ्यांना स्वतःचं एक विक्री केंद्र असलं पाहिजे, स्वतःच्या मालकीचं बाजारपेठ केली पाहिजे. आणि त्या नियमाचा आधार घेऊन सांगली, कवठे मंकाळ आणि जत या बाजार समितीचं विभाजन केलं. मग ह्यांना काय पोटात दुखलं, का पळाले कोर्टात? नाही, हे थांबवा. कशासाठी? कारण काय? तुमचा इंटरेस्ट काय आहे यामध्ये? जर जत तालुक्यातील लोक म्हणत असतील आमची बाजार समिती वेगळी करा, तुम्हाला काय अडचण आहे? कारण चोऱ्या करायची केंद्र आहेत. मध्यवर्ती, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समिती ह्यांना भयानक पैसे लुटायला येत आहेत. भयानक एक नवीन कारनामे येत आहेत. आता माझ्या बाजार समितीची प्रकरणं आली, तुम्हाला मी परवा दाखवलं. आता आणि नवीन सगळी प्रकरणं यायला लागलीत, जिल्हा बँकेची पण यायला लागले. आम्ही लावून धरतोय. त्यामुळं जयंत पाटलांचा जो वर पावडर लावलेला चेहरा आहे, तो पावडर सगळी काढल्याच्या नंतर नेमकं काय आहे आतमध्ये? कारण रामाच्या मंदिरामध्ये हा रावण राहतोय, हे लोकांच्या आता लक्षात आणून द्यायचं आहे. आणि त्यामुळे हे सगळे पळायला लागलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.